वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज आम्ही फिरायला नाही म्हणजे गावाला चाललो आहे, पण माझं गाव किती सुंदर आहे मी तुम्हाला आता दाखवेल। पावसाळ्यात किती छान दिसतं। आणि आता ना सकाळचे वाजले 6:30, मी 5:30लाच उठून रेडी झाले आहे। रेडी म्हणजे बॅग वगैरे भरली आहे आणि आमची गाडी आहे बघा रेडी आहे। सो आम्ही जाणार आहे आणि आजचा ब्लॉग मी फुल मराठी करणार आहे, कारण की फॅमिलीसोबत एक मराठी करावी लागेल। आणि सेकंड थिंग गाईज, थँक्यू फॉर सो मच लव। माझ्या पहिल्या यूट्यूबच्या म्हणजे पहिल्या व्हिडिओसाठी यूट्यूबच्या खूप खूप प्रेम दिल्याबद्दल खूप सारं थँक्यू। आणि असंच प्रेम करत राहा, कारण की माझा फर्स्ट ब्लॉग होता आणि मला खूप पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या की हो तू कर, छान करतेस। सो थँक्यू सो मच फॉर दॅट। अँड गाईज लोक बघतात, वापस एम्बॅरेसिंग फील झालं। आणि आता आम्ही निघतो आहे, सो स्टे ट्यून, बाय बाय। हॅलो गाईज, सो आता इथे ना थांबलो आहे गॅस भरायला गाडीचा। आणि मी बोलत होते की तुम्ही जे पहिल्या ब्लॉगला मला खूप सारं प्रेम दिलं आहे त्यासाठी खूप खूप थँक्यू। आणि असंच प्रेम करत जावा, असंच मला सपोर्ट करत जावा। खुश आहे मी, पहिल्याचा ब्लॉग माझा खूपच म्हणजे खूप आवडला आहे लोकांना। सो पैसा ही पैसा होगा। थँक्स। आणि आता गाडी निघाली आहे, मला बोलत आहेत, मी चालले, बाय। जेव्हा आपल्यासोबत लहान बाळ येतं तेव्हा काय असतं गाडीत तुम्हाला दाखवते, मागचं पसाराचं बघा। गाईस खूप थंडी आहे गावाला, स्वेटर घेत होते, पप्पांनी घेऊन नाही दिला आणि अजून पण मला झोपच येते। इथे बघा गाडी थांबली आहे, छोट्या बहिणीला त्रास होतोय। आणि आता आम्ही नाश्ता करायला थांबू, त्यानंतर डायरेक्ट मग घाटात थांबू। सो गाईज स्टे ट्यून, एंडपर्यंत व्लॉग बघा, कारण की आमच्या गावाला लग्न कसं होतं मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे काय रिच्युअल्स असतात आणि कशा पद्धतीने हल्दी लग्न होणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। सो गाइज स्टे ट्यून। गुड मॉर्निंग गाईज। सो आता आम्ही इथं खायला थांबलो आहे आणि पाऊस आला आहे, प्रवासाची मजा आता पावसातच येते। सो आता खाऊन आम्ही घाटात पोचू आणि मग तिकडे तुम्हाला दाखवू, ठीक आहे, बाय। काहीच खूप मोठा पप्पांनी पचका केला आहे, रुको जरा सबर करो। म्हणजे एवढ्या वेळ मी तुम्हाला बोलले घाटात मस्त व्हिडिओ काढेल। पप्पांनी गाडी घाटात थांबवलीच नाही आणि मी पण झोपले होते, म्हणून घाटाचा शॉट मिस झाला। भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो, नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार मजाक। आणि तिकडला व्लॉग नाही करू शकले, मला थोडं वाईट पण वाटतंय, पण काय करणार। एवढा सकाळी उठलो होतो की सगळे झोपले होते आणि मग पप्पांना पण वाटलं की झोपले तर झोपून द्यावा। सो अजून काय पोचलो नाही, पण हाफ रस्ता आलो आहे, 1-1.5 तासात आम्ही पोचू आणि त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट हल्दीला जाणार आहे। मी तुम्हाला हल्दीचा व्लॉग दाखवेल की कसं असतं काय असतं। सो स्टे ट्यून। सो गाईज चांगलं वातावरण आहे, मस्त मौसम आहे, म्हणून आता ड्रायव्हिंग मी करणार आहे। सो त्याचा पण ब्लॉग मी काढेल, मी ड्राईव्ह कशी करते। आणि आम्ही हाफ आवरमध्ये जस्ट आमच्या घरी पोहोचू। सो लेट्स सी। हाय गाईज, फायनली मी माझ्या गावाला पोचले आहे, म्हणजे माझ्या गावच्या घरी पोचले आहे। हे माझ्या पप्पाचं घर आहे आणि हे आम्ही रानात राहतो। सो इथे खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि वातावरण तर खूपच छान आहे। मी तुम्हाला सगळं दाखवेल, फक्त मला थोड्या वेळेमध्ये फ्रेश होऊ द्या आणि मग मी तुम्हाला फुल माझ्या गावचा हा ब्लॉग मी टाकेल की काय आहे आणि ते काय काय नाही आहे। आणि मग तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा की कसं वाटलं तुम्हाला माझं गाव।
सो वेट गाईज, गावाला आहे म्हणून थोडा लाईटचा इश्यू आहे, चार्जिंग नाही आहे म्हणून जेवढं जमेल तेवढं करेल. तो रहने दो फिर. माझ्या आजी, आई, मोठी आई सगळ्यांना भेटून मी आता तुम्हाला दाखवायला चालले आहे की कसं काय आहे आणि कसं काय. सो हे बघा, हे माझ्या काकांचं घर आहे आणि हे आमचं घर आहे. हे मागे जे तुम्हाला दिसतंय ते, आणि ह्याला हे बोलतात गोठा. हे बघा, गाय पण आहे. दिसतंय ना. ब्लॅक अँड व्हाईट. येस, थँक्स गाईज. कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हे बघा, हे अजून एक आमच्याकडे खूप गाय आहेत, खूप तुम्हाला मी सांगते. आणि बॅक कॅमेरा जास्त तर मी करू नाही शकत आहे, पण दाखवते तुम्हाला. तर मी कसं तुम्हाला बोलले, तिथं खूप हवा आहे आणि वातावरण खूप चांगलं आहे. हे बघा, हा गायाचा गोठा. ए बछडं पण आहे तिकडे. बछडं तुम्हाला दिसत नसेल. वेट, आय विल गो नियर. सी बछडा. नाईस. आणि खूप हवा आहे. व्हिडिओ काढते. हा, हे माझे काका आहेत गाईज. हे बघा, हे नारळाचं झाड आहे, हे नारळ आहे. आणि तुम्हाला मी मेन गोष्ट दाखवते म्हणजे ना, हे माझे चिलीपिली दादांचे पोरं. जांभूळ गाईज, जांभूळ खूप जांभळ आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत पण ना, इतके गोड जांभळ आहेत ना, मी तुम्हाला सांगू. म्हणजे ना, आता बघा, हे बघा, इथे जवळ जांभळ आहे, एकदम खाली आहे. तर ते माझी हाईट छोटी तो वेगळा आहे, पॉईंट आहे. पण जांभळं तर खरंच खूप खाली आहे आणि खूप हवा येते यार. हे बघा, हे माझं गाव आहे. ह्याला बोलतात गाव. वाव, व्हॉट अ गाव. हे आहे माझं गाव आणि मी खूप म्हणजे खूप खुश आहे, कारण की इतक्या महिन्यानंतर अशा वातावरणामध्ये गावाला आले. सो मी हॅपी. हे काय माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा कमेंटमध्ये, हे जे आहे ते. आणि हे लिंबू पण आहे इथे. ओह गाइस, चिकन, आज चिकन डिनर करते हैं गाइस. ये है कोंबडी. कोक 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 कोक. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? आणि ना, थांबा एक मिनटं, सीताफळाचं पण झाड आहे, पण मी तुम्हाला जांभळं दाखवते. वेट, तर बघा, इकडेच जांभळं आहे. पण ना, थोडं एक्सपेरिमेंट करू. थांबा. हे बघा, समझ रहे हो आप? एक जांभूळ भेटलंय आणि आपण टेस्ट करू झाडावरचं जांभूळ. वा 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 वा, गोड आहे, खूप गोड आहे, खूप भारी आहे. आता ना तुम्हाला मी आमच्या गावाला काय काय आहे दाखवते. हे बघा, हे जे आहे ना, हे लिंबाचं झाड आहे. हे बघा, ह्याला लिंब पण खूप आहेत. ह्याला लिंबू खूप पिवळे झालेत. हे सीताफळाचं झाड आहे. हे बघा, इथे 2 म्हैस आहे. यांना बघून मला माझ्या फ्रेंड्स लोकांची आठवण आली. ते पण असेच खातात आणि बसतात, काही कामाचे नाही आहेत. पण मला फ्रेंड्सच नाही आहेत. ओ माय गॉड. जस्ट किडिंग. हे बघा, इथे सगळे बसलेत. आणि तो मी दाखवत होते. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं नाही, काढलं वातावरण एवढं सुंदर आहे ना, की ना, म्हणजे ना, आता असं वाटतंय की इकडेच राहू, पण मला इकडे करमत नाही म्हणून मी तर राहत नाही. बघा किती सुंदर आहे ना. येस, आय विल इन्व्हाइट यू. या कधीतरी माझ्या गावाला. माझं गाव नगरमध्ये आणि खूप सुंदर आहे. लाईक, गाव कोणाचं सुंदर नसतं, सगळ्यांचेच गाव खूप सुंदर असतात आणि खूप छान वाटतं इथे. हे बघा, इथे बकरी आहे. बकरी मे, त्यांनी बघितलं. ओ, आणि आता आपण मी तुम्हाला दाखवते की ना, इथे आमचा चिंचा बाग आहे. हे बघा, हे शेत आहे, हे अख्खं शेत आहे. हे
बघा, हे चिकूचे झाडं एवढे मोठे कधी झाले, सॉरी, पण ना मला इथे येऊन मला कदाचित मला असं वाटतंय चिकूच्या बागात मी जास्त कधी येत नाही. पण हे बघा, हे जेव्हा मी लहान होते तेव्हा हे खूप म्हणजे लहान म्हणजे आय मीन आता 6 महिन्यापूर्वी मी येऊन गेले तेव्हा हे चिकूचे झाडं छोटे होती आणि हाताला चिकू लागायचे. पण आता हे खूपच मोठी झालेली आहेत आणि हे मला माहिती नाही पाईप वगैरे आहेत, पण इतकी मोठी झाली आहे की हा बाग एकदम प्रॉपर असा बाग दिसतोय. आणि लहान असताना ना इथे आम्ही खूप खेळलो आहे माझ्या भावा लोकांसोबत. आणि मी तुम्हाला सांगते, हे जे चिकूचे झाडं आहेत तुम्ही बघू शकता, चिकूचा बाग किती सुंदर आणि किती मोठा आहे. लाईक चिकू पण आहेत आणि मी तुम्हाला खरं सांगते, या चिकूचे चिकू इतके गोड आहेत ना, ऑसम यार, ऑसम. फ्रेंड्स, मी अजून एक दाखवते बघा यार, काय सांगू, इथं व्हिडिओज वगैरे बनवायला खूप छान आहे, पण मी एकटीच आहे आणि फॅमिलीसोबत ब्लॉग करते ना, म्हणून जाम मला ना असं हे झालं आहे. तर मी इथे थांबले आणि मी तुम्हाला सांगते काहीतरी. मी ना मध्ये मध्ये जरा एडिटिंग करणार आहे, कारण की ना घरच्यांसोबत व्लॉग बनवत असताना घरचे मागून खूप बोलत होते आणि ते सांगत होते काही ना काही, ह्याचा फोन त्याचा फोन कुठे पुसले काय, म्हणून तो काय मला व्लॉग नीट जमला नाही. म्हणून आता मी इथे येऊन प्रॉपर व्लॉग करेल. आणि जिथे मी जाणार आहे हल्दीला ना, तिथे पण मला थोडंसं एम्बॅरेसिंग फील होईल, कारण की सगळे रिलेटिव्स असतील आणि फर्स्ट टाईम व्लॉगिंग करते, सो थोडंसं मला ते जाईल वेगळं पद्धतीने. पण तरी मी ट्राय करेल की सगळ्यांचा माझा सपोर्ट, सगळ्यांनी मला सपोर्ट करावं आणि खूप सारं प्रेम द्यावं बस. तर आता तर मी फ्रेश होऊन रेडी होऊन तुम्हाला दाखवते की आमचं तिकडे कसं आहे. म्हणजे ते जास्त दूर नाही, जवळच आहे, पण आपण जाऊ, ठीक आहे. आणि बस, थोडं बरं नव्हतं मला, तरी पण आय एम ओके. ओ माय गॉड, हे बघा गाईस, खूप हवा आहे, तर मला वाटत नाही माझा आवाज जाईल. हे तर मी हर ब्लॉगमध्ये बोलते, पण नंतर जेव्हा इयरफोन्स घालते तेव्हा जेव्हा कळतं की हवा म्हणजे आवाज येतोय वगैरे, काय बोलते कळतच नाही मला, सॉरी. अरे कहना क्या चाहते हो? सो आता मी तुम्हाला ना दाखवते, हे माझं शेत आहे बघा. हे आधी मी त्या साईडला होते, आता मी या साईडला आले, घराच्या पलीकडे, त्या अलीकडे हे पलीकडे. आणि हे बघा, चप्पल नाही घातली आहे, पण तरी सवय, कारण की जन्म गावालाच झाला आहे, मग एवढं तर आपण करूच शकतो, बिना चपलीचं तर फिरूच शकतो. आणि गावाला चप्पल घालून फिरणं वरतच नाही आहे. मी तुम्हाला ना शेततळ दाखवते, आमच्या इकडे शेततळ आहे ते दाखवते, कसं आहे काय आहे तुम्ही बघू शकता. हे पहा, शेततळ तिकडे आहे त्या साईडला, पण आता मी नेते तुम्हाला तिकडे. आणि आय होप तुम्हाला माझा हा व्लॉग आवडेल, कारण की मी असं ऐकलं आहे गावचा व्लॉग हा कोणाला नाही आवडणार, कारण की मी खूप एक्सायटेड होते या व्लॉगसाठी. तुम्ही आवाज ऐकला का बर्ड्सचा? सुकून आहे इकडे, म्हणजे जर इकडे मला साप वगैरे पण चावला ना तरी कोणालाच कळणार नाही, कारण की मी माझ्या घरापासून खूप दूर आले. बघा, इथे नुसतं हिरवं गार आहे. सॉरी, शेततळं मला नाही माहिती कुठे आहे, पप्पासोबत आले असते तर कदाचित दाखवू शकले असते, म्हणजे आहे त्या साईडला, पण चप्पल नाही घातली आणि तिथं जायला करंट वेरंट लागेल लाईटीचा. विहीर दाखवते, विहीर जवळच आहे आणि विहिरीत पाणी आहे का आपण पाहू, कारण की इकडे पाऊस तर नाही आहे. बघू पाणी आहे का विहिरीत, थांबा. तर हे बघा, विहीर भेटली आणि विहीरच्या त्याच साईडलाच शेततळ आहे. तो का तिथे माझे भाचे, तो का किती बाबा हे लोकांना आहे ना सवय, आम्हाला सवय नाही आहे, पण ठीक आहे. हे बघा, हे विहीर आहे आणि विहिरीत पाणी आहे. हाय, जर माझा मोबाईल इथून जर पडला ना, व्लॉग काय सगळंच खतम होईल.
आणि तिथे शेततळ आहे, हे बघा. तिथे आमचं घर आहे, हे माझ्या काकाचं घर आहे आणि तिथे पण माझ्या काकांचं घर आहे. आपण आता तिकडे जाऊ, ठीक आहे. आता तिकडे चालले त्या साईडला, तुम्हाला शेततळ दाखवते. तिकडून मी नाही चढू शकणार आणि आपल्याला रिस्क नाही घ्यायची, आपल्याला नंतर कामाला पण जायचं आहे. सो हे बघा, इकडून स्लोप आहे असा चांगला रस्ता केला आहे वरती जाण्यासाठी, हा आपण यूज करावा. अयो, आणि लेट मी शो यू दी पचका गाईस. एवढं चढून शेताळात आणि शेताळात पाणीच नाही. वाव, पाणी कुठं आहे? पाणी काय आहे गाईस? पाणी कुठं आहे? म्हणजे मला वाटलं या शेततळ्यात पाणी असेल, ह्याच्यापेक्षा जास्त पाणी तर मला विहिरीत दिसलं. म्हणजे पाऊस नाही म्हणून इथे पाणी नाही का? खूप हवा आहे गाईस, खूप हवा आहे. काय सांगू तुम्हाला. हे बघा किती मस्त नजारा आहे, किती मस्त व्ह्यू आहे. खूप सुंदर, खूप सुंदर, लाईक नाईस. इथे येण्याचा मतलब हाच असतो की इथे माझ्यासोबत कोणीच नसतं, ना मुंबईला आहे ना इकडे. सॅड लाईफ. बे साले. चलो आता मी रेडी होते. रेडी करताचा व्हिडिओ जर जमला तर टाकेल, ना तर मी डायरेक्ट रेडी होऊनच आता तुम्हाला भेटेल. बाय बाय. हॅलो गाईज, तर मी हल्दीसाठी तयार झाली आहे आणि आता आम्ही हल्दीला जाणार आहे. मी तुम्हाला आता पण सांगते, मी कशी दिसते कमेंटमध्ये सांगा. हां, मी बोलत होते की तिकडे मी फक्त शूट करेल, मी ओव्हर व्हॉईस नंतर टाकेल. जर जमलं तर मी ओव्हर व्हॉईस, म्हणजे जर जमलं तर मी बोलेल, पण नाहीच आणि सगळे बघतात रिलेटिव्स वगैरे, तर मी ओव्हर व्हॉईस टाकेल आणि होप सो काय होतं आहे बघू. गाईस, तर बघा, हे हल्दीच्या ठिकाणी आम्ही पोचलो आहे आणि आता हल्दी सुरू होईल थोड्याच वेळ. सो मी जास्त स्मोक नाही करणार. बाय. हॅलो गाईस, तर ना मी जे दाखवलं त्याला आंघोळ बोलतात. आंघोळ झाली आहे आणि आता हळदसुद्धा झालेली आहे. चेहऱ्यावरती बघू शकता हळद खेळले आणि आमच्या इथे अशी हळद खेळतात, त्यामुळे ही होती आजची हळद. आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते कारण की बाहेर खूप नॉईज आहे आणि मला वेळ पण नाही भेटत आहे. सो उद्या दाखवते लग्न, ठीक आहे. बाय बाय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आता रेडी होऊन, हे बघा मी साडी घातली आहे. कशी दिसते कमेंटमध्ये सांगा. मी चालले लग्नाला आणि मी तिकडे तुम्हाला लग्नाचा व्लॉग दाखवेल. आणि आता रात्री खूप लवकर झोपले कारण की ट्रॅव्हलिंग करून थकले होते. सो लवकर झोपून लवकर उठले आणि आता आम्ही जाणार आहे दुसरीकडे. म्हणजे लग्न थोडंसं जी लोकेशन आहे ती लांब आहे, तिकडे जाऊन सगळे रिलेटिव्स भेटू वगैरे आणि मग तुम्हाला मी दाखवेल तिकडे कसं होतं आहे. बाय बाय. हॅलो गाईस, आता आम्ही लग्नासाठी निघालो आहे आणि हां, माझे पप्पा सांगतात आम्ही अहमदनगरला चाललो आहे कारण की नगरलाच लग्न आहे आणि नगर म्हणजे अहमदनगर. आणि क्लायमेट एवढा सुंदर आहे की तुम्ही बघू शकतात. आणि आम्ही सगळे रेडी होऊन टपाटप चाललो आहे. हॅलो गाईस, सो व्हिडिओ पिंक येतं हॅलो गाईस, सो आता लग्न
होणार आहे फेऱ्यांवालं आणि ते मी आता रेकॉर्ड नाही करणार आहे. आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. हेच होती माझी गावची ट्रिप, कसं आमचं गाव होतं आणि कसं मी लग्नाला आले अटेंड केलं आणि हा माझा लूक. सो चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करायला नका विसरू. थैंक यू गाइस, बाय बाय. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में.